निघोज भक्ती, सेवा आणि निसर्गाचे पवित्र संगमस्थान. अहिल्यानगर जिल्ह्यातील कुकडी नदीच्या संथ प्रवाहाकाठी वसलेले निघोज हे एक अत्यंत सुंदर आणि पवित्र गाव आहे. या गावाची महती आणि निसर्ग सौंदर्य सर्वांना सांगण्यासाठी माधवराव सज्ज झाले आहेत. त्यांच्या डोळ्यांत आपल्या गावाविषयी सार्थ अभिमान आणि जिव्हाळा ओसंडून वाहत आहे. माधवराव तरुण शुभमला नदीच्या पात्रात घेऊन गेले. तिथे पाषाणात निसर्गाने कोरलेले अद्भुत रांजण खळगे पाहायला मिळतात. शुभमने आजवर असे विलोभनीय दृश्य कधीच पाहिले नव्हते. हे निसर्गाचे लेणे केवळ आपल्याच गावात पाहायला मिळते, माधवराव अभिमानाने म्हणाले. तिथेच त्यांना दत्ता भेटले, जे गावच्या सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. दत्ता यांनी शुभमला सांगितले की हे रांजणखळगे केवळ भौगोलिक चमत्कार नसून या पावनभूमीचे आध्यात्मिक वैभवही आहेत. शुभमने मोठ्या उत्सुकतेने दत्ता यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले. आता ते सर्वजण गावाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मळगंगा मातेच्या मंदिराकडे चालू लागले. रस्त्याने जाताना माधवराव आणि दत्ता यांच्यामध्ये गावच्या विकासावर आणि जुन्या आठवणींवर गप्पा रंगल्या होत्या. गावाची वेस आणि मंदिराचा परिसर अतिशय प्रसन्न वाटत होता. मंदिराचा उंच कळस दुरूनच सूर्याच्या प्रकाशात तळपत होता. शुभम जेव्हा मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचला तेव्हा तिथले चैतन्य पाहून त्याचे मन प्रसन्न झाले. मळगंगा मातेचे हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नसून गावाच्या एकतेचे प्रतीक आहे. दत्ता यांनी शुभमला मंदिराच्या एका विशेष उपक्रमाची माहिती दिली. 3 सप्टेंबर 2024 ही तारीख निघोजच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली गेली आहे. याच दिवसापासून श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टने भाविकांसाठी एक अत्यंत स्तुत्य सेवा सुरू केली आहे. ही सेवा म्हणजे केवळ 20 रुपयांत मिळणारी तृप्त करणारी प्रसाद सेवा. दत्ता यांनी स्वतः शुभमला गरम आणि सात्विक प्रसादाचे ताट दिले. इतक्या कमी दरात इतके उत्तम जेवण हीच खरी सेवा आहे, दत्ता अभिमानाने म्हणाले. शुभमने तो प्रसाद आनंदाने स्वीकारला. दत्ता दिवसभर या प्रसादगृहात भाविकांची सेवा करण्यात स्वतःला झोकून देतात. प्रत्येक येणाऱ्या भक्ताला पोटभर अन्न मिळावे आणि कोणीही उपाशी जाऊ नये, हाच त्यांचा आणि ट्रस्टचा मुख्य उद्देश आहे. त्यांच्या कामात एक वेगळाच उत्साह आणि नम्रता जाणवत होती. माधवराव आणि दत्ता यांनी चर्चा केली की मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट केवळ मंदिर व्यवस्थापनच नाही, तर गावातील शिक्षण आणि आरोग्यासाठीही कसे प्रयत्नशील आहे. भक्ती आणि समाजसेवा यांचा हा संगम पाहून शुभमच्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच वाढला. सूर्यास्त होत असताना माधवराव आणि शुभम पुन्हा एकदा नदीच्या काठी शांतपणे बसले. रांजण खळग्यांचे सौंदर्य, मळगंगा मातेची भक्ती आणि 20 रुपयांची ती निस्वार्थ प्रसाद सेवा, हे सर्व अनुभवून शुभम म्हणाला, निघोज खरोखरच निसर्ग आणि सेवेचे पवित्र स्थान आहे.